तुमच्यापैकी बरेच जण मेडिकलमधून डायरेक्टली कफ सिरप घेत असाल. कफ सिरपच्या बाटल्या संपतात परंतु त्यांचा खोकला कमी होत नाही. बरेच जण तर अँटीबायोटिक्स देखील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात. ॲझिथ्रोमायसिन तर सर्रास घेतली जाते परंतु त्याचा साईड इफेक्ट देखील होत असतो. आणि बऱ्याच वेळा सर्दी खोकल्यासाठी जे उपाय केले जातात त्यामध्ये जर तुम्ही ह्या 5 चुका करत असाल तर वेळीच सावध राहा. हेल्दी समजणारी गोष्ट ही तुमच्या आरोग्याला घातक देखील ठरू शकते. नमस्कार, मी डॉक्टर सविता रांगेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच जणांना वारंवार सर्दी खोकला होत असतो. बऱ्याच जणांना वातावरणातील बदलामुळे होत असतो किंवा ज्या लोकांची इम्युनिटी कमी आहे अशा लोकांना देखील वारंवार सर्दी खोकला होतो. लहान मुलांना सर्दी खोकला होत असतो. म्हातारे लोक किंवा डायबिटीज असणारे, तसेच काही चुकांमुळे जसे की कफ वाढवणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले, थंड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले की बऱ्याच जणांना लगेच सर्दी खोकला होणं, घशात खवखव होणं अशा समस्या बघितल्या जातात. आणि त्यावर ते लोक वेगवेगळे कफ सिरप घेतात. हिरवे, लाल, पिवळे असे वेगवेगळे सिरप घेऊन सुद्धा त्यांचा खोकला मात्र काही कमी होत नाही. बरेच जण तर अँटीबायोटिक्स देखील खाऊन येतात तरी सुद्धा त्यांना खोकल्यावर काहीच फरक पडत नाही. उलट त्या अँटीबायोटिक्सचा साईड इफेक्ट त्यांच्या आतड्यांवर होत असतो. परंतु जर तुम्ही योग्य वेळी योग्य औषधी जर घेतल्या तर तुमचा खोकला लवकर कमी व्हायला मदत होईल. आता आपण बघूयात की वारंवार सर्दी होण्यामागे नेमकं काय कारण असतं. सर्दी खोकला हा कफाचा व्याधी म्हणून सांगितला आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्या शरीरातील कफदोष वाढतो त्या गोष्टींमुळे तुम्हाला सर्दी खोकला होऊ शकतो. तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे चुकीचा आहार. चुकीचा आहार म्हणजे काय? जर तुम्ही कफ वाढवणारा आहार, याच्यामध्ये थंड पदार्थ, पचायला जड पदार्थ, तळलेले पदार्थ, दही, आईस्क्रीम किंवा रात्रीच्या वेळेस आईस्क्रीम, दही खाणं, जेवल्यानंतर लगेच थंड पदार्थ किंवा गोड पदार्थ खाणं, मिठाई खाणं, आईस्क्रीम खाणं, या सर्वांमुळे आपल्या पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो. पचनक्रिया बिघडते, घेतलेल्या आहाराचं पचन होत नाही, अपचन होतं. मग त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आमदोष, टॉक्झिन्स तयार होतात, कफदोष वाढतो आणि त्यामुळे मग आपल्याला सर्दी खोकला होतो, घशामध्ये खवखव व्हायला सुरुवात होते. दुसरं कारण म्हणजे जास्त प्रमाणात पाणी पिणं. बरेच जण सकाळी उठलं की 2 ग्लास घटघट पाणी पितात. बरेच जण थंडगार पाणी पितात. बरेच जण सब्जा बी पाण्यात भिजू घालून त्याचं पाणी पितात. परंतु कधीही तहान नसताना पाणी पिऊ नये. जेव्हा जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हाच पाणी प्यावं असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. मग जास्त पाणी पिल्यामुळे काय होतं किंवा सकाळी उठून लगेच पाणी पिल्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातील कफदोष वाढतो. अतिअंबू पानामुळे आपल्या शरीरातील जलीय तत्व वाढतं. त्यामुळे आपल्याला कफाचे आजार, सर्दी होण्याचे चान्सेस देखील वाढतात. तर आयुर्वेदामध्ये जेवण हे बारीक बारीक चावून गिळायला सांगितलं आहे आणि पाणी हे खायला सांगितलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल आपण पाणी कमी पिलं किंवा बरेच जण तहान भागत नाही म्हणून जास्त प्रमाणात पाणी पितात. जर तुम्हाला तहान भागत नसेल तर तुम्ही विलायची चघळू शकतात. त्यामुळे तहान भागल्याची जाणीव होते आणि आपल्या शरीरातील वाढलेला कफदोष देखील कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला वाढलेल्या पित्त दोषामुळे वारंवार तहान लागत असेल तर अशा वेळी तुम्ही धने, जिरे, बडीशोप रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे आणि ते पाणी सकाळी प्यावं. त्यामुळे तहान भागते आणि वाढलेला पित्त दोष कमी व्हायला देखील मदत होते. वारंवार सर्दी खोकला होण्यामागचं तिसरं कारण म्हणजे अव्यायाम. अव्यायाम म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करणं, सतत एकाच ठिकाणी बसून राहणं, बैठेचं काम करण्याची बऱ्याच जणांना सवय असते. त्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष वाढतो आणि आपल्या शरीरातील कफदोष वाढल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला होतो. दुसरं म्हणजे आपल्या फुफ्फुसांना ताकद मिळण्यासाठी आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार, धावण्याचा व्यायाम, चालण्याचा व्यायाम करू शकतात. अनुलोम विलोम सारखे प्राणायाम करू शकतात. कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम करू शकतात. त्यामुळे आपल्या फुफ्फुसांना ताकद मिळते, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. आणि व्यायाम केल्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील चांगलं राहायला मदत होते. वारंवार सर्दी खोकला होत असलेले बरेच जण ही चूक तर खूप करतात. ते कधीही खोकला झालं की वेगवेगळे पदार्थ टाकून काढे तयार करतात. त्यामध्ये तुम्ही लवंगा टाकतात, काळे मिरे टाकतात, अद्रक टाकतात, असे वेगवेगळे गरम वस्तू टाकतात. त्यामुळे खोकला कमी होत तर नाही, बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो. ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांची ऍसिडिटी, पित्त खूप वाढतं. त्यामुळे
खोकला तर बाजूलाच राहतो, तर पित्ताचे वेगवेगळे आजार देखील त्यांना होऊ शकतात। जर तुमचा कोरडा खोकला असेल, वाताचा खोकला असेल आणि त्यावर देखील तुम्ही हे असे काढे पित असाल, तर त्यामुळे खोकला कमी तर होत नाही, परंतु वाताचे वेगवेगळे आजार वाढू शकतात। घशामध्ये कोरड वाढू शकते आणि त्यामुळे तुमचा खोकला अजून बळावू शकतो। म्हणून प्रत्येक खोकल्यावर घरगुती बनवलेला काढा घेणं हे अतिशय चुकीचं आहे। ते आपल्याला हेल्दी वाटत असलं तर आपल्या शरीराचं नुकसान करू शकतं। म्हणून अशा वेळी तुम्ही विलायची चघळावी, दालचिनी चघळावी, त्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष कमी होतो आणि खोकला देखील कमी व्हायला मदत होते। ज्येष्ठ मधाची काढी तुम्ही चघळू शकतात किंवा मध घेऊ शकतात, किंवा तुम्ही 1 चमचा आल्याच्या रसामध्ये 1 चमचा मध ऍड करून ते जरी घेतलं तरी तुमचा खोकला कमी व्हायला मदत होते। जर तुमचा कोरडा खोकला असेल, वाताचा खोकला असेल, तर तुम्ही बदामाचं दूध प्यावं, त्यामुळे तुमचा खोकला कमी व्हायला मदत होते। सगळ्यात आधी आपण बघूयात आपण यावर घरगुती काय उपाय करू शकतो। जर तुम्हाला सर्दी खोकला वारंवार होत असेल किंवा तुम्हाला वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला झाला असेल, तर सगळ्यात पहिलं तुम्ही लंघन करावं। लंघन म्हणजे उपवास। उपवास म्हणजे की जेव्हा तुम्हाला कडकडून भूक लागेल तेव्हा जेवण करणं, कारण की सर्दी खोकला होणं, कफाचा खोकला तयार होणं हा कफाचा आजार आहे। म्हणजे आपल्या शरीरातील जेव्हा कफदोष वाढतो तेव्हा आपल्याला सर्दी खोकला होत असतो। आणि जर तुम्ही कफ कमी करण्यासाठी फक्त कडकडून उपवास केला तर त्यामुळे आपल्या शरीरातील एक्स्ट्राचा कफ आपोआपच कमी व्हायला मदत होते, आमदोषाचं पचन होतं आणि आपली सर्दी खोकला आपोआपच कमी व्हायला मदत होते। दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर अशा वेळी लघु आहार, सुपाच्य आहार घेणं गरजेचं आहे। लघु आहार याच्यासाठी की जर तुम्ही जड अन्न पदार्थ खाल्ले, तळलेले पदार्थ खाल्ले, पचायला जड पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष अजून वाढतो, त्यामुळे आपली सर्दी खोकला अजून वाढण्याचे चान्सेस असतात। तिसरा उपाय म्हणजे जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये। जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे, ज्याला अतिअंबुपान असं म्हणतात, तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील कफदोष वाढतो, आपल्या शरीरातील जलीय तत्व वाढतं, त्यामुळे मग सर्दी खोकला होण्याचे चान्सेस देखील वाढतात। चौथा उपाय म्हणजे मलमूत्र वेगांचं धारण करू नये, त्यामुळे सुद्धा वारंवार सर्दी खोकला प्रतिशय होण्याचे चान्सेस असतात। पाचवा उपाय म्हणजे आपली इम्युनिटी वाढवा। रोगप्रतिकारक शक्ती वाढली तर त्यामुळे वारंवार सर्दी खोकला होणार नाही। यासाठी तुम्ही च्यवनप्राश घेऊ शकतात, आवळा घेऊ शकतात। सहावा उपाय म्हणजे रात्रीचं जेवण लवकर करावं। रात्रीचं जेवण लवकर केल्यामुळे आपण घेतलेले आहार लवकर पचतो आणि त्यामुळे आमविष तयार होत नाही, कफ वाढत नाही। सातवा उपाय म्हणजे अमृतधारा। आयुर्वेदिक मेडिकलमध्ये अमृतधारा नावाचं औषध मिळतं। जर त्याचा तुम्ही वास घेत राहिला, आपल्या रुमालावर 2-3 थेंब टाकावे आणि ते जर आपण सुंगत राहिलो तर त्यामुळे सर्दी खोकला होत नाही। आठवा उपाय म्हणजे पंचकर्म। आयुर्वेदातील वमन पंचकर्म हे कफदोषासाठी सगळ्यात उत्तम औषध सांगितलं आहे, तर तुम्ही आपल्या जवळच्या वैद्याकडून याबद्दल माहिती घेऊन आपलं वमन पंचकर्म करून घेऊ शकता। तुमच्या लहान मुलांना जर वारंवार सर्दी खोकला होत असेल तर ते अगदी साहजिक आहे, कारण की लहान मुलांची कफ प्रकृती असते आणि त्यातच लहान मुलं दूध पिणं, बिस्किट खाणं किंवा चॉकलेट जास्त प्रमाणात खाणं, चॉकलेट घातलेलं दूध पिणं, यामुळे त्यांच्या शरीरातील कफदोष अजून वाढतात। तसेच काही लहान मुलं तर रोजच्या रोज आईस्क्रीम खातात, थंड पदार्थ खातात, त्यामुळे सुद्धा कफ वाढतो आणि मग आपल्या लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला होत असतो। आता आपण आयुर्वेदातील अशा औषधाची माहिती बघणार आहोत जे आपल्याला अँटीबायोटिक्स न घेता सुद्धा सर्दी खोकला कमी करतो, सर्दी खोकल्याचे औषध न घेता सर्दी खोकला कमी करतो, सर्दी खोकल्यामुळे ताप येत असेल तर तो ताप देखील कमी करतो, तसेच फुफ्फुसांना ताकद देतो, आपल्या शरीरात आलेला थकवा कमी करायला देखील मदत करतो। तसेच हे औषध आपण लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना देऊ शकतो। तर ह्या औषधाचं नाव आहे सीतोपलादी चूर्ण। हे जे सीतोपलादी औषध आहे ते आपल्या शरीरातील, आपल्या फुफ्फुसात वाढलेला कफदोषाला पातळ करून तो आपल्या शरीराच्या बाहेर काढायला मदत करतो। तसेच अँटीबायोटिक्स न घेता आपला ताप कमी करायला मदत होते। तसेच सर्दी खोकल्यामुळे बऱ्याच जणांना थकवा येतो, व्हायरल इन्फेक्शनमुळे थकवा येतो, तर तो थकवा देखील कमी व्हायला मदत होते। आता आपण पुढे बघूयात की ह्या सीतोपलादी चूर्णामध्ये नेमकी कोणती कोणती औषधं आहेत आणि ती कशी काम करतात। सीतोपलादी चूर्ण हे एक प्रसिद्ध पारंपरिक आयुर्वेदिक औषध आहे। प्रामुख्याने सर्दी, खोकला, कफाचे आजार, श्वसन मार्गाचे आजार कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। यामध्ये 5 घटक द्रव्ये आहेत।
सीतोपलादी चूर्णामध्ये खडीसाखर 16 भाग, वंशलोचन म्हणजे बांबूच्या झाडापासून मिळणारा भाग 8 भाग, पिंपळीचं चूर्ण 4 भाग, वेलचीची पावडर 2 भाग आणि दालचिनी 1 भाग ह्या प्रमाणामध्ये आहे. सीतोपलादी चूर्णातील जी खडीसाखर आहे ती गुणाने शीत असते, त्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष कमी होतो, शरीराला ऊर्जा मिळते, तसेच घशाला आराम मिळतो आणि ह्या चूर्णाची चव चांगली लागते. दुसरा घटक म्हणजे वंशलोचन, जे बांबूपासून बनवलं जातं. हे आपल्या फुफ्फुसांना आणि श्वसन संस्थेला बळ देण्याचं काम करतं, छातीतील कफ पातळ करून बाहेर काढायचं काम करतं. 4 भाग असलेले पिंपळीचे चूर्ण आपली पचनक्रिया सुधारते, भूक वाढवते, कफदोष कमी करायला मदत करते आणि शरीराची प्रतिकारक शक्ती देखील वाढवते. 2 भाग असलेली वेलची, ज्यालाच एला असं म्हणतात, ती पचनक्रिया सुधारते, तोंडाची चव सुधारते आणि श्वसन मार्गातील इरिटेशन कमी करायला मदत करते. 1 भाग असलेली दालचिनी ही आपल्या शरीरातील वाढलेला कफदोष कमी करायला मदत करते, जंतू संसर्गाविरुद्ध लढायला मदत करते. सीतोपलादी चूर्ण ओल्या आणि कोरड्या दोन्ही खोकल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. श्वसन संबंधी वेगवेगळे आजार जसे की अस्थमा, ब्रॉन्कायटिस, घशाची खवखव यावर देखील अतिशय गुणकारी आहे. तसेच आपली पचनक्रिया सुधारते, भूक वाढवते, अन्न पचण्यास मदत करते. या व्यतिरिक्त आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जेणेकरून आपल्याला वारंवार सर्दी खोकला होत नाही. सीतोपलादी चूर्ण देखील जास्त प्रमाणात घेऊ नये, त्याचा अतिवापर करू नये, त्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष वाढू शकतं, कारण की यामध्ये पिंपळी, दालचिनीसारखे उष्ण घटक आहेत. तसेच यामध्ये साखर असल्यामुळे आपली रक्तातील शुगर देखील वाढू शकते, म्हणून ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांनी काळजीपूर्वकच याचं सेवन करावं. आता प्रश्न पडतो की सीतोपलादी चूर्ण कधी आणि कसे घ्यावे आणि किती प्रमाणात घ्यावे. तर सीतोपलादी चूर्ण साधारणतः 1 चमचा सीतोपलादी चूर्ण 1 चमचा मधामध्ये मिक्स करून एका वाटीमध्ये तयार ठेवावे आणि थोड्या थोड्या वेळाने ते चाटत राहावे. जर तुमचा कोरडा खोकला असेल, वाताचा खोकला असेल किंवा तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही यामध्ये गाईचं शुद्ध तूप देखील ॲड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही देखील सीझनल चेंजेसमुळे जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होत असेल तर आपल्या आहाराविहारामध्ये बदल करा. तसेच आपल्या घरामध्ये सीतोपलादी चूर्ण आवर्जून ठेवा, जे आपल्या लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत कुणालाही देऊ शकतो आणि आपला सर्दी खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन कमी व्हायला मदत करू शकतो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.